RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर पालकवर्ग कमेंट्स करत आहे की जी आता लॉटरी लागणार आहे, कारण की फॉर्म भरण्याची जी डेट आहे ही आहे 31 तारीख आणि 31 तारखेनंतर डेट वाढणार नाही आहे, कारण की ऑलरेडी गरज नसताना सुद्धा ही जी डेट आहे ही एक्सटेंड करण्यात आलेली आहे. कारण पालकवर्गांनी फॉर्म भरणं झालेलं आहे तरीसुद्धा 6 दिवसाचा जो टाईम पिरियड होता हा वाढवून देण्यात आलेला आहे. तर आता जी लॉटरी लागेल ही लॉटरी कशी लागेल आणि सिलेक्शन होणार का, तर याबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक संपूर्ण पालकवर्गांनी ऐका, कारण बघा यामध्ये सध्याचा जो आकडा आहे हा 2,81,000 आलेला आहे आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की ज्या जागा आहे ह्या 1,14,000च्या आसपास होत्या, ज्या जेव्हा स्कूल रजिस्ट्रेशन सुरू होतं तेव्हा आपण सांगितलेलं होतं. तर यामध्ये जो डिफरन्स आहे हा डिफरन्स कमीत कमी 1,60,000च्या जवळपास हा डिफरन्स येणार आहे लास्ट डेटपर्यंत. तर 1,60,000 पालकवर्गांचा नंबर लागणार नाही आहे. तर यामध्ये 2 लिस्ट लागणार आहे, एक लिस्ट लागणार आहे सिलेक्शन लिस्ट आणि एक लिस्ट लागणार आहे वेटिंग लिस्ट. बघा इथं एक सिलेक्शन लिस्ट लागेल आणि इथे लागेल एक वेटिंग लिस्ट. तर 2 लिस्ट लागेल. तर सिलेक्शन लिस्टमधले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, वेटिंग लिस्टवाले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, परंतु त्यामध्ये काही कंडिशन आहे. तर त्या कंडिशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता RT वेटिंग लिस्ट म्हणजे काय, एक्झॅक्ट वेटिंग लिस्ट कशी काम करणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहे, जेणेकरून पालकवर्गांच्या लक्षात येणार की वेटिंग लिस्टमध्ये नंबर या प्रकारे लागणार आहे. तर बघू शकता एक स्कूल आहे, समजा एक उदाहरण घेतोय आपण, इथे 25 जागा आहे आणि यासाठी कमीत कमी 100 स्टुडंट अप्लाय करत असेल, त्यापेक्षा जास्तच करत आहे, परंतु आपण एक उदाहरण म्हणून पकडू. तर बघा यामध्ये स्टार्टिंगला काय होणार आहे, एक सिलेक्शन लिस्ट लागेल. सिलेक्शन लिस्टमध्ये स्कूलमध्ये 25 जागा दाखवलेल्या आहेत. तर इथे समजा 25पेक्षा जास्त विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे, परंतु 25 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावण्यात येणार आणि बाकीचे जे विद्यार्थी असेल, जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक आकडा पकडू, चला 25 पकडला आपण, तर 25 ज्या प्लस जागा आहे ह्या वेटिंगवाले विद्यार्थी राहणार आहे यामध्ये, म्हणजे या लिस्टमध्ये राहणार आहे. ही पहिली लिस्ट, ही दुसरी लिस्ट. तर दुसऱ्या लिस्टवाल्यांना जेव्हा पहिली लिस्ट लागेल ना, पहिल्या लिस्टमध्ये बोलवण्यात येणार नाही. पहिल्या लिस्टमध्ये फक्त सिलेक्ट झालेले विद्यार्थी यांनाच बोलवण्यात येणार. मग जे वेटिंग क्लिअर होणे म्हणतात त्याला, म्हणजे वेटिंग क्लिअर करतात, दुसऱ्या लिस्टमध्ये वेटिंगमधले विद्यार्थी बोलवण्यात येणार. जेव्हा या 25 मधील विद्यार्थी सिलेक्ट केलेले होते, सिलेक्टमधले जर 25 जागा आहे शाळेमध्ये, यामधले जर समजा 15 विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि 10 विद्यार्थी काही कारणास्तव कॅन्सल झाले, रिजेक्ट झाले, XYZ समजा त्यांना प्रवेश दिला गेला नाही, तर मग जे वेटिंग लिस्टवाले विद्यार्थी होते म्हणजे या लिस्टमधले, तर यांना बोलावण्यात येणार. तर यामधले 10 विद्यार्थी बोलावण्यात येणार. पालकवर्गांना लक्षात येत असेल की अशा प्रकारे ही वेटिंग लिस्ट खालचे वर बोलावण्यात येणार आणि अशा प्रकारे लिस्ट क्लिअर होत जाते. जोपर्यंत त्या शाळेच्या 25 जागा फुल होत नाही तोपर्यंत वेटिंगवाले विद्यार्थी हे बोलावण्यात येतात. तर यामध्ये नेमकं काय होणार आहे बघू शकता. तर प्रतीक्षा यादीचे फायदे काय होणार आहे बघू शकता. चान्स म्हणजे जी दुसरी लिस्ट आहे त्यामध्ये चान्स मिळू शकतो, सेकंड राऊंडमध्ये नाव येऊ शकते आणि जागा रिक्त झाल्यास प्रवेश, जर जागा रिक्त असेल तर प्रवेशसुद्धा मिळू शकतो. तर अशा प्रकारे ही वेटिंग लिस्टची प्रोसेस चालणार आहे. तर ज्याही पालकवर्गांचं डायरेक्ट सिलेक्शन होणार त्या पालकवर्गांना डायरेक्टली त्यांना प्रवेशासाठी 8 दिवस 10 दिवसाचा वेळ देण्यात येणार. ते पालकवर्ग प्रवेश घेऊ शकतात. वेटिंगवाले जे विद्यार्थी राहणार त्यांना सेकंड जी लिस्ट आहे त्यामध्ये वेट करावं लागेल. जेव्हा पहिली लिस्ट क्लिअर झाली की त्यांना मग सेकंड लिस्टवाले जेव्हा क्लिअर करण्यात येणार त्यामध्ये वेटिंगवालेच क्लिअर करण्यात येणार. आणि जे विद्यार्थी वेटिंगमध्ये सुद्धा नसेल आणि सिलेक्शन लिस्टमध्ये सुद्धा नसेल तर ते विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्याच लिस्टमध्ये झालेलं नाही आहे असं आपण गृहीत धरू शकतो. तर हे विद्यार्थी डायरेक्टली आपला प्रवेश त्यांनी कुठेतरी घेऊन घ्यायचा, कारण की ते RTमध्ये मग सिलेक्ट होणार नाही, कारण की ऑलरेडी वेटिंग आणि सिलेक्शन लिस्ट या 2 लिस्टमधले विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार. तर बघू शकता आता यामध्ये जेव्हा लिस्ट लागेल संपूर्ण पालकवर्गांना SMS अलर्ट येणार आहे. संपूर्ण पालकवर्गांनी आपले कागदपत्रे जे आहे ते रेडी करून ठेवा. प्रवेश प्रक्रियेबद्दल तुम्हाला माहिती दिलेलीच आहे, परंतु वेळोवेळी आपण जशी जशी अपडेट येईल त्याप्रकारे तुम्हाला माहिती देण्यात येणार. तर पालकवर्गांना जर कुठे काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. ही एक वेटिंगवाले जेही पालकवर्ग होते त्यांच्यासाठी आणि सिलेक्शन लिस्टवाले यांच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ होता, ज्यामधून संपूर्ण पालकवर्गांना जी प्रोसेस आहे ही कशी वर्क करेल याबद्दलची माहिती देण्यासाठी. जर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे असेल, काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.